आत्ताच पोळा झाला, यानंतर गणेश उत्सव आहे, त्यानंतर गणेश उत्सवानंतर नवरात्री देवीचा उत्सव आहे। तसंच मुस्लिम समाजासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद मिलादुन नबीचा कार्यक्रम आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊसही चांगला आहे, समाधानकारक आहे, सर्व शेतकरी वर्गही खुश आहे। महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घेत असल्यामुळे सर्व वातावरण आनंदी आहे। भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे एक विनंती करू इच्छितो की आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय नितेश साहेब राणे हे वेळोवेळी मुस्लिम समाजाविषयी नाराज होईल असे शब्द वापरतात। ज्या अर्थी आम्ही त्या पक्षात काम करतो, त्या पक्षाची उदोदो करतो, तर आम्हाला आमचा समाज, आमचा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा या मोर्चातील कार्यकर्ते आम्हाला त्याविषयी प्रश्न विचारतात। माझी आग्रहाची अशी विनंती आहे, सन्माननीय आमदार नितेश साहेब राणे यांना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विनंती माझी अशी आहे की थोडंसं त्यांना सांगावं की मुस्लिम समाजाविषयी बोलताना थोडं विचारपूर्वक बोला। आज आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये गंगापूर तालुका आहे, या गंगापूर तालुक्याचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे। मला सांगायला अभिमान वाटतो, आम्ही सर्व अल्पसंख्याक मोर्चा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। याची साक्ष स्वतः प्रशांतजी बमसाहेब देतील। तसेच आता सध्या महामहिम राज्यपाल राजस्थानचे सन्माननीय आदरणीय हरिभाऊ बागडे नाना साहेब हे फुलंब्री तालुक्याचे आमदार आहे आणि त्यांनाही मी सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना सांगेल की त्यांना विचारा की त्यांच्या पाठीमागे अल्पसंख्याक मोर्चा मुस्लिम समाज किती प्रमाणात आहे। हा जो अल्पसंख्याक मोर्चा संपूर्ण प्रदेशात नाराज होत आहे आणि आम्हाला हे लोक, हे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रश्न विचारत आहे। तर माझी सन्माननीय आमदार नितीश साहेब राणे तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी वैयक्तिक विषयावर बोलावा। त्याला आमचं दुमत नाही आहे, त्याला संपूर्ण अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीमागे आहे, संपूर्ण अल्पसंख्याक मोर्चा तुमच्या सोबत आहे। फक्त तुम्ही बोलताना लमसम बोलू नका, जनरली बोलू नका। बोलताना ज्याची चूक आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु ज्याची चूक नाही आहे आणि त्याला तुम्ही बोलता तर त्यामुळे आम्ही निश्चितच नाराज होणार आहे। राजीनामा देणार, एक मिनिट, बोलू द्या। मी तुम्हाला जी विनंती केली ती मी माझं मत व्यक्त करण्याची विनंती केली, मी पत्रकार परिषद घेऊन माझं मत व्यक्त करण्याची विनंती केली। मला जो संपूर्ण अल्पसंख्याक समाज, अल्पसंख्याक मोर्चा जे मला विचारतं, जे काही परवा दिवशी सन्माननीय आमदार नितीश राणे साहेब हे अहमदनगर इथं जे बोलले त्याविषयी संपूर्ण भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आमच्या संपूर्ण जिल्ह्यातून मला फोन येऊ लागले की हे जे बोलले हे चुकीचं बोलले। मीही ते ऐकलं। आमच्या महाराष्ट्राचे
आदरणीय सन्माननीय अल्पसंख्याक मंत्री यांनाही काल पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितीश राणे साहेब यांच्याविषयी तुम्ही काय बोलता. त्यांनी सांगितलं की त्यांचे नेते सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब यांनाही पत्रकारांनी विचारलं. त्यांनी सांगितलं, अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की त्यांचे नेते सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब हे त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगतील. आणि माझी ही विनंतीच आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझी पक्षाकडे ही एक विनंतीच आहे की नितीश राणे साहेब सन्माननीय आमदार यांनी वैयक्तिक व्यक्तीशी बोलावं, संपूर्ण समाजाला बोलू नये. संपूर्ण समाज आमचा ह्या इतक्या योजनेचा लाभ घेतो, त्या संपूर्ण समाज आज देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या पाठीशी उभा आहे. तो नाराज होतो. आपण केलेल्या कष्टाची चीज होत नाही. आम्ही फार मेहनतीने कार्यकर्ते उभे केले, पक्षाचे आदेश येतो कार्यकर्ते जोडा, परंतु हे असे शब्द कानावर पडल्यानंतर आमचे कार्यकर्ते नाराज होता आणि पक्षाशी जोडण्यासाठी थोडे आमच्यासारख्या नेत्याला, सर्वसामान्य नेत्याला अडचण येते. मी सर्व आलेल्या पत्रकारांना आग्रहाची अशी विनंती करतो की मला फक्त पर्टिक्युलरली आज ह्याच मुद्द्यावरती बोलायचं आहे की कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला. आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला. ह्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या नाराजीचा एक मुद्दा तयार झाला. तर याविषयीच मी आज बोलणार आहे. भविष्यात जर आपल्याला वेळ मिळाला, आमचे काही मुद्दे असतील ते आम्ही तुम्हाला पुन्हा विनंती करू आणि तुमचा मान सन्मान करू आणि पुन्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊ. आपण आलात, मी सगळ्यांचं माझ्या पक्षातर्फे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातर्फे सर्व आलेल्या पत्रकारांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या बोलण्याला, मत व्यक्त करण्याला आपण निश्चितच प्रसिद्धी द्याल. माझ्यासोबत आलेले आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे महामंत्री शेख बनेभाई, असदभाई आणि आमचे सर्व कार्यकर्ते, इथं आणखीनही आलेले उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही आलात, माझ्या ह्या विनंतीला मान दिला, आपला पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पत्रकार परिषदेचे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितेश राणे जे विधान केलं मुस्लिमांच्या विरोधात, नितेश राणे भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा यांचा निषेध करणार आहे का? आम्ही विनंती केली त्यांना, आमचे ते नेते आजही आमचे ते नेते आणि आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही जे बोलता हे एका पर्टिक्युलर ज्याची चूक आहे त्याला बोला, संपूर्ण समाजाला बोलू नका, ही आमची त्यांना विनंती आहे. नितेश राणेंची तक्रार एवढं बोलून तुम्ही फार ॲग्रेसिव्ह भूमिका घेताना दिसत नाही, तर या प्रश्नावर तुम्ही काही तुमच्या वरिष्ठ नेत्यांना कळवलंय का? नितेश राणेंची तक्रार तुम्ही तक्रार करणारच आहे ना. हे जे आता बोलतो, हे पत्र तयार केले, बोलणं वेगळं आणि लेखी स्वरूपात काही तुम्ही पत्र वगैरे पाठवलंय का त्यांना, का यांना समज द्या वगैरे किंवा त्यांच्यावर कारवाई करा असं काही सांगितलंय? नाही, आम्ही जिल्हाध्यक्षाची विनंती केली. जिल्हाध्यक्ष आमच्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे. ते म्हणाले का मस्जिदमधून बाहेर काढून मुसलमानांना मारू, या शब्दावर काय बोलणार आहे तुम्ही? त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे पोलीस स्टेशन. तीच विनंती करतो त्यांना की पर्टिक्युलर तुम्ही विनंती काय करता? तुम्ही भूमिका घ्या ना. विनंती करण्याची वेळ आमचे नेते येते, आजही आमदार आहे, नेते आमचे ते राजीनामा देऊन आम्ही पक्षात राहून संघर्ष करू, पक्षात राहून आमचं मत व्यक्त करू. आमच्या पक्षामध्ये मत व्यक्त करण्याची सूट आहे, आमचं बोललेलं ऐकलं जातं.